नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उद्यापासून पॉलिटेक्निकचे तुमचे फायनल पेपर स्टार्ट होणार आहेत. सो मी रिक्वेस्ट करतो की यार कुठला पण पेपर अटेम्प्ट करण्याच्या अगोदर प्लीज या 5 गोष्टींना फॉलो करा. 100% तुम्हाला फायदा होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गोष्ट नंबर 1, आन्सर शीट हातात घेतल्यानंतर आन्सर तिथूनच स्टार्ट करा ज्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला 100% माहिती आहेत. कसं आहे, नंबर ऑफ पेजेस मध्ये पहिले 2 पेजेस तुम्ही आन्सर कसं लिहिता त्याची अॅक्युरेसी डिसाईड केली जाते. त्या अॅक्युरेसीच्या बेसिसवर एक्झामिनर तुम्हाला बाकी क्वेश्चनला मार्क देतो. सो आय काइंडली इन्सिस्ट ऍटलीस्ट पहिले 2 ते 3 प्रश्न असेच सॉल्व्ह करा. मग त्यांचा ऑर्डर काही असो की ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 100% माहित आहे. गोष्ट नंबर 2, क्वेश्चन किती मार्काचा आहे पहिलं बघा. 2 मार्काचा असेल, 4 मार्काचा असेल किंवा 6 मार्काचा असेल. किती क्वेश्चनच्या मार्काला किती लिहिणं एक्सपेक्टेड आहे खूप मॅटर करतं. 2 मार्काच्या क्वेश्चनला जास्त लिहित बसायचं नाही कारण ते शॉर्ट अनालिसिस मध्ये असतं. 4 मार्काच्या आणि 6 मार्काच्या सो जरा मॅटर करतं की तुम्ही एका क्वेश्चनचा आन्सर किती लिहिताय, जे तुम्हाला टाइम मॅनेजमेंटला हेल्प करेल. म्हणजे तुम्हाला पुन्हा प्रॉब्लेम येणार नाही की पेपरला वेळ पुरला नाही. कमी वेटेचा क्वेश्चन असेल जास्त लिहित बसू नका. जास्त वेटेचा क्वेश्चन असेल तरच त्याला तुम्ही थोडं व्यवस्थित एक्सपांड करा. गोष्ट नंबर 3, समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये डायग्राम आहे. सो डायग्राम शुड बी नीट अँड क्लीन. पोरो कसा आहे, एक्झामिनरकडे एवढा वेळ नसतो की तो तुमचं पूर्ण आन्सर व्यवस्थित वाचेल. सो डायग्रामच्या स्किलवर तुम्हाला मार्किंग दिली जाते. सो डायग्राम एकदम व्यवस्थित आन्सर शीटच्या सेंटरला ड्रॉ करा विथ नीट लेबल. प्रत्येक नाव व्यवस्थित द्या. गोष्ट नंबर 4, कुठला पण न्यूमरिकल अटेम्प्ट केल्यानंतर प्लीज याला ते क्रॉस व्हेरीफाय एकदा तर नक्की करा की तुमचा आन्सर बरोबर आहे का. जर तुम्ही न्यूमरिकलची प्रॅक्टिस केली असेल ना तर तुम्हाला रेंज समजते की तुमचा आलेला आन्सर बरोबर आहे का चूक आहे. आणि आलेल्या आन्सरला चौकोन करायला विसरू नका कारण एक्झामिनरचं त्या आन्सरकडे लक्ष जायला पाहिजे. गोष्ट नंबर 5, जर समजा तुमचा पेपर 3 तासाचा असतो, 2.5 तासाचा संपला असेल, 10-15 मिनिटाचा वेळ असेल, सगळ्यात शेवटी क्वेश्चन नंबर व्यवस्थित चेक करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पाडायचा असेल तर पहिला क्वेश्चन पासून शेवटच्या क्वेश्चन परत एकदा जा, हातामध्ये एक पेन्सिल घ्या, जे महत्वाचे वर्ड तुम्हाला वाटतं ना त्याला अंडरलाईन करा. हे अंडरलाईन केल्यामुळे काय होतं माहिती आहे का की एक्झामिनरचं त्या वर्ड्सकडे लक्ष जातं. सो एक्झामिनरला समजून जातं की एक्झॅक्टली तुम्हाला त्याला काय दाखवायचं, त्याच्या बेसिसवर तो मार्क दिला आणि पुढे चाला जाईल. नक्कीच या गोष्टीला फॉलो करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल म्हणजे फायदा होईल.